स्वरांचा जादुई आवाज ज्याने 7 दशकाहून अधिक काळ भारतीय संगीतावरती राज्य केलं अशा आशाताईंना हृदयविकाराचा झटका आला. ज्या आवाजाने भारतीय संगीताला जागतिक ओळख मिळवून दिली तो आवाज आज वेगळ्या संकटामध्ये सापडला. आशा भोसले यांच्या गाण्याबद्दलची चर्चा नाही तर त्यांच्या आयुष्यातील एका वळणाबद्दलची चर्चा आहे की ज्याची कल्पना कोणत्याही चाहत्याने केली नव्हती. हृदयविकाराचा झटका आणि लाखो लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. जेव्हा एखादा मोठा कलाकार वयाच्या 92व्या वर्षी इतक्या बातम्यांच्या केंद्रस्थानी येतो तेव्हा चाहत्यांच्या मनातील भीती ही स्वाभाविक होती. लता दीदींच्या जाण्यानंतर आशाताई या संगीतातलं मोठं लेणं होत्या, त्यामुळे त्यांना आलेला हा हृदयद्रावक झटका या बातमीमुळे प्रेक्षकांचे डोळे पाणावले. कारण काल रात्री 2 वाजलेले असताना मुंबईतले रस्ते शांत झाले होते आणि प्रभुकुंज निवासस्थानी हालचाली वाढल्या होत्या. एकामागून एक येणाऱ्या गाड्या आणि फोनच्या सतत वाजणाऱ्या रिंग्स आणि तेवढ्यातच बातमी आली ज्या आवाजाने भारताला ओळख दिली तो स्वर आज संकटात सापडला. आशा भोसले ज्यांनी वयाच्या 92व्या वर्षामध्ये हजारो चढ उतार पाहिले, ज्यांच्या आवाजाने भारतीय संगीताला अमर केलं होतं, त्या आवाजाला हृदयविकाराच्या झटक्याला सामोरं जावं लागलं. आयुष्यामध्ये हजारो गाणी गाणं आणि करोडो चाहते कमवणं आणि या चाहत्यांनी ही बातमी ऐकून सुन्न होणं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशाताईंना अचानक छातीमध्ये असहाय्य वेदना जाणवू लागल्या होत्या, श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला होता आणि वयाच्या 92व्या वर्षामध्ये जाणवलेल्या या परिस्थितीमुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये सुरक्षा तैनात करण्यात आली होती आणि कोणालाही आज जाण्याची परमिशन देण्यात आली नव्हती. पण हॉस्पिटलच्या मिळालेल्या माहितीनुसार आशाताईंना तातडीमध्ये आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यानंतर आशाताईंच्या जवळच्या व्यक्तीने सोशल मीडियावरती एक पोस्ट देखील शेअर केली होती. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आव्हान देखील करण्यात आलं होतं. वैद्यकीय भाषेमध्ये गोल्डन हॉवर नावाचा एक प्रकार असतो जो हार्ट अटॅकच्या रुग्णांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो. विचार करा, ज्या आशाताईंनी वयाच्या 90व्या वर्षीही स्टेजवर उभे राहून दम मारो दम म्हणत हजारो तरुणांना ऊर्जा दिली, त्या आशाताई आज स्टेजवर नाही तर स्ट्रेचरवर जात होत्या. एका रिपोर्टनुसार असा दावा केलाय की डॉक्टरांच्या टीममध्ये कार्डिओलॉजिस्टची संख्या देखील वाढवण्यात आली होती. ब्रीच कँडी रुग्णालयाचा गेट वेगाने उघडण्यात आला आणि आशाताई स्ट्रेचरवरून थेट इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आलं. तिथेच डॉक्टरांनी एक विशेष टीम तैनात केली होती आणि कोड ब्ल्यू घोषित करण्यात आलं होतं. याचाच अर्थ परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि डॉक्टरांची झुंज सुरू होती. पहिल्या 1 तासात तर डॉक्टरांनी कोणालाही भेटायला किंवा काहीही माहिती द्यायला सक्त मनाई केली होती, कारण आशाताईंना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. आशाताईंचा हा लढा फक्त या दिवसापुरताच नव्हता तर त्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षमय राहिलंय. लता दीदींच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं हे सोपं नव्हतं, पण ज्याप्रमाणे त्यांनी ओ.पी. नय्यर आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीतातून कॅबरे ते गझल असा प्रवास केला, तोच आवाज तोच पोत आज जगण्याच्या संघर्षातही दिसत होता. वयाच्या 92व्या वर्षीही जेव्हा त्यांनी गाणी गायली तेव्हा केवळ ती गाणी नसतात तर त्यांच्या आयुष्यातली आव्हानं असतात. लता दीदी गेल्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी ढाल हरपली. आशाताईंना आलेला हा हृदयविकाराचा झटका हा केवळ शारीरिक नव्हता तर तो मानसिक तणावाचाही होता. वयाच्या 90व्या वर्षापर्यंत आशाताईंनी खूप दुःख पचवली होती. त्या दुःखांचा विचार केला की मन अगदी सुन्न होतं. पण याच आशाताईंनी याच दुःखामधून आँखों की मस्ती के सारखी अजरामर गाणी देखील गायली. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आली. त्यांच्या मुलाचं निधन असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील वादळ, आशाताई कधीही झुकल्या नाहीत. आशाताईंचं आयुष्य म्हणजे केवळ टाळ्यांचा कडकडाट नव्हता. वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी अनेक धक्के पचवले. मुलाचं अकाली निधन, पती आर.डी. बर्मन यांची साथ सुटणं आणि त्यानंतर लता दीदींचं जाणं, या सगळ्यांमधून त्या आतून पूर्णपणे तुटून गेल्या होत्या. पण प्रत्येक वेळी त्या फिनिक्स पक्षासारख्या उभ्या राहिल्या. डॉक्टरांच्या मते देखील हा हार्ट अटॅक हा केवळ शारीरिक नाहीये तर या सर्व जुन्या जखमांचा तो एक कडवट अनुभव आहे. इन आँखों की मस्ती के पासून दम मारो दम पर्यंत त्यांचा आवाज हा वयानुसार बदलला नाही तर तो अधिकच धारदार होत गेला. जेव्हा मोठी बहीण लता मंगेशकर नावाचा हिमालय समोर असतो तेव्हा आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं कठीण होतं. आशाताईंनी ते अनुभवलं, कारण सुरुवातीच्या काळात तर त्यांना तीच गाणी मिळायची जी लता दीदींनी नाकारली होती.
पण आशाताई डगमगल्या नाहीत. त्यांनी कॅब्रे गायलं, गझल गायली आणि प्रत्येक अशा आवाजाला आपलंसं केलं जो इतरांना कठीण वाटत होता. आज जेव्हा त्यांचं हृदय हे संकटामध्ये अडकलं होतं तेव्हा त्यांना कठीण काळातील आपली जिद्द नक्कीच आठवली असेल. कारण आशाताई म्हणजे केवळ एक नाव नाही तर त्या एक जिद्द आहेत, ज्या आवाजावर 3 पिढ्यांनी स्वप्न फुलवली, ज्या स्वरांनी आपल्याला विरहित साथ दिली आणि ज्या ऊर्जेने 90व्या वर्षीही जगाला थिरकायला लावलं. तोच आवाज आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देता देता नियतीने त्याच्यावरती डाव टाकला, ज्यामुळे करोडोंच्या काळजांचा ठोका चुकला. तीव्र हृदयविकाराचा झटका आणि संपूर्ण देश सुन्न झाला. हॉस्पिटलमध्ये दाखल होताच कोड ब्ल्यू घोषित करण्यात आलं होतं आणि सभोवताली यंत्रांचा आवाज आणि नळ्यांचं जाळं होतं. समोर उभे होतं ते म्हणजे हृदयद्रावक संकट आणि ज्याने आयुष्यामध्ये कधीच हार मानली नव्हती अशा आशाताई ICU मध्ये होत्या. आजपर्यंत आशाताईंनी अनेक संकटं पाहिली होती, पण ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICUच्या बेडवर पडल्यावर त्यांनी आयुष्यातले बरेच संघर्षाचे दिवसही आठवले असतील. ज्या काळात त्यांनी फक्त नाकारलेली गाणी मिळवली होती त्या काळापासून ते आज क्वीन ऑफ इंडी पॉप होण्यापर्यंतचा प्रवास हा रक्ताचं पाणी करून साध्य केलेला संघर्ष आहे. अनेकांना वाटतं की आशाताईंनी फक्त आनंदीच गाणी गायली, पण त्यांच्या गाण्याच्या मागे एक आई होती आणि एक पत्नी होती, ज्यांनी अनेक दुःख पचवली होती. मुलाचं अकाली निधन असो किंवा पती RD बर्मन यांची साथ सुटणं असो, प्रत्येक वेळी आशाताईंचं हृदय हे तुटलंच होतं. आणि आज परत हृदयविकाराच्या झटक्याने आशाताईंकडे आपलं लक्ष वेधलं होतं. हॉस्पिटलच्या ICUच्या बाहेर चाहत्यांची गर्दी आणि आत यंत्रांचा बीप बीप आवाज, अशा वातावरणामध्ये डॉक्टरांनी कोड ब्ल्यू सारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत आशाताईंवर उपचार केले. वयाच्या 92व्या वर्षी हृदयविकाराचा झटका येणं हे केवळ वैद्यकीय आणीबाणी नव्हती, तर ती आशाताईंची प्रबळ इच्छाशक्तीची खरी कसोटी होती. जेव्हा त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलं होतं तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर होती. श्वासाची गती मंदावली असताना, हृदय साथ सोडत असतानाही आशाताईंनी कमालीचा संयम दाखवला. डॉक्टरांच्या मते त्यांच्या शरीराने उपचारांना साथ देण्याचा प्रयत्न केला आणि ज्या आवाजाने 7 दशके जगाला मंत्रमुग्ध केलं तोच आवाज आज अंतर्मनातून जगण्यासाठी धडपडत होता. ही केवळ औषधाची कमाल नव्हती, तर मृत्यूच्या दारात उभं असतानाही पुन्हा एकदा सुरांच्या जगात परतण्याची त्यांची फायटर वृत्ती होती. मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालय हे अनेक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार राहिलं आहे. पण यावेळी आशाताईंना जेव्हा नेण्यात आलं त्या दिवशी हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये एक वेगळी शांतता आणि तणाव पसरला होता. तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्टची टीम ही 24 तास त्यांच्या देखरेखीमध्ये होती. त्यानंतरच रुग्णालयातील विश्वसनीय सूत्रानुसार माहिती मिळाली की ब्रीच कँडीमधील त्या पांढऱ्या भिंतीच्या आड संगीताचा महासूर्य पुन्हा एकदा तळपण्यासाठी धडपड करत होता आणि याच धडपडीमध्ये त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील संघर्षाचा प्रतिबिंब दिसला असेल. लहानपणी वडिलांचं छत्र हरपल्यानंतर कोल्हापूर ते मुंबई हा गरिबीचा प्रवास असो किंवा लता दिदींचा अभाव्य प्रतिमेच्या सावलीतून स्वतःची प्रतिमेची ओळख निर्माण करणं असो, आशाताई कधीच झुकल्या नाहीत. वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक चढउतार आले, परंतु या हृदयविकाराच्या झटक्याने आशाताईंना थांबवलं. आशाताईंनी हृदयविकाराच्या झटक्याशी पूर्णपणे झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण अखेर आशाताईंचा श्वास इथे थांबला. शेवटचं इतकं सांगावंसं वाटतं की आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नाही तर एक जिद्द होत्या आणि या जिद्दीच्या संघर्षाचा आज अंत झाला.